आम्ही काल एका मखमलाबाद रोडवर गेलो होतो. म्हणजे वाईट वाटलं की ज्या पद्धतीने तिकडली लोक रस्त्यावरती भाज्या फळं विकणारी महिला डोळ्यात पाणी आणून सांगत होते की आमची काय अवस्था आहे, आम्ही कसं जगायचं, इथे आता काय करणार. म्हणजे नाशिक शहरातल्या प्रशासनानं लोकांना रस्त्यावर स्विमिंग पूल निर्माण करून दिलेले आहेत. हां, स्विमिंग पूलच आहेत, एवढे मोठे मोठे खड्डे आहेत स्विमिंग पूल. आता आम्ही 2-4 खड्डे मी पाहिलेले आहेत, त्याच्यामध्ये भाजपचे 80 नगरसेवक टाकता येतील, एवढे मोठे खड्डे आहेत. आणि एक दुसरा छोटा खड्डा बघितला, त्यात मिंदे गटाचे सगळे एकत्र करून टाकता येतील, एवढे मोठे मोठे खड्डे झालेले आहेत. काय करते प्रशासन किंवा तुमचे जे इकडले सोकॉल्ड पालकमंत्री आहेत, कुंभमेळा मंत्री आहेत, कुंभमेळा आयुक्त आहेत, नाशिकचे आयुक्त आहेत, म्हणजे एवढा निर्ढावलेपणा यांच्यामध्ये येतो कुठं. 10 लोक मरण पावले, तुम्ही सांगताय 7, 8, 6, नाही, आकडा जास्त आहे. माझ्याकडे जी नाव आहे ती 10 लोकांची आहे. रस्त्यावर 10 लोक खड्ड्यात पडून मरतात तुमच्या हलगर्जीपणामुळं. आणि महापालिकेच्या आयुक्त असतील, मला शेखर सिंग नावाचे जे आयुक्त आहेत त्यांनी माफी मागितली. बरं, काही संवेद नाही की त्यांनी माफी मागितल्या खड्ड्यांमुळे वगैरे, पण आयुक्तांनी मागितले का महानगरपालिकेच्या? हा निर्ढावलेपणा येतो कुठं. महापौराने मागितली का? मग लोकांनी सत्तेवर बसवलाय. इतर जे प्रमुख पदाधिकारी आहेत, गिरीश महाजन आहेत, ज्यांना आम्ही चंपतराय म्हणतो इकडले, त्यांनी मागितली का माफी? 10 लोकांचा मृत्यू ही साधी गोष्ट आहे का? ऑपरेशन सिंदूर जेव्हा झालं त्याच्यामध्ये आपले 6 सैनिक शहीद झाले. किती? 6. हे नंतर त्याने सांगितलं की 6. आणि नाशिकमध्ये 10 लोक मरण पावले. विचार करा किती मोठं युद्ध या खड्ड्यांचं इथे चालू आहे. 10 लोक नाशिकमध्ये, आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचे 6 जवान शहीद झाले. काय त्यांना नुकसान भरपाई दिली? तर 5 लाख रुपये. आमच्या जीवाची किंमत 5 लाख रुपये आहे का? 1 कोटी रुपये दिले पाहिजे. आणि जखमींना 50 लाख. जे जखमी आहेत 100च्या वर इस्पितळात उपचार घेत आहेत, त्यांचे बिलाचे आकडे काल आम्ही पाहिले. आतापर्यंत काही लोक कोमात आहेत, काही लोक कायमस्वरूपी अपंग झालेले आहेत. म्हणजे आतापर्यंत त्यांची बिलं प्रत्येकी 10 लाखाच्या 15 लाखाच्या वर आहेत. गरीब लोक आहेत, कुठून आणणार पैसे? महापालिकेला नको करायला याची व्यवस्था? आता महापालिका असं म्हणत आहे की आम्हाला ती मर्यादा आहे, त्याच्या पलीकडे आम्ही देऊ शकत नाही. ठेकेदारांच्या घरी जा, त्यांच्या कपाटात जे पैसे तुमच्या कमिशनचे पडलेले आहेत ते घ्या आणि द्या. मुळात इकडले ठेकेदार कोण आहेत? संपूर्ण या महापालिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. आयुक्तांवर कोणाला काही अडचण असेल तर प्रायव्हेट गुन्हे दाखल केले पाहिजे कोर्टात जाऊन. आम्ही ते करणार आहोत. प्रायव्हेट गुन्हे दाखल केले पाहिजे त्यांच्यावरती. मर्डरचे गुन्हे दाखल केले पाहिजेत. 10 खून केले या लोकांनी. याच्यावरती आम्ही काय करावं? गप्प बसावं विरोधी पक्ष म्हणून? लोकांनी ज्यांना मतदान दिलं असं म्हणतात, आम्हाला वाटत नाही की त्यांना मतदान झालं आहे, हे चोरलेलं मतदान आहे. आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत. आमचे 15 नगरसेवक सातत्यानं त्याच्यावरती महापालिकेत आवाज उठवत आहेत. रस्त्यावरती आंदोलनं चालू आहेत, आम्ही बघतोय, फिरतोय. आम्ही रस्त्यावर काम करणारे कार्यकर्ते आहोत. आणि आम्ही आता काल आदित्यजी चाकणला गेले, पुण्यात गेले. आम्ही फिरतो आहोत, बघतो आहोत. लोकांसमोर मांडणं हे आमचं काम आहे. आजचा मोर्चा हा त्या दृष्टीनं नाशिककरांच्या सुरक्षेसाठी. काल 1-2 मुली भेटल्या. आम्हाला मुलांना शाळेत पाठवायला भीती वाटते साहेब. काय होईल, बस कुठल्या खड्ड्यात जाईल आणि मुलांना अपघात होईल सांगता येत नाही. ही परिस्थिती आहे नाशिकची. याच्यावरती कोणी संवेदनशील मनानं बोललंय का? हे जे नाशिकचे आयुक्त आहेत ना, त्यांची ताबडतोब इथून बदली केली पाहिजे. कुणी आणलं तर नाही. ते काय त्यांच्यावर चेहऱ्यावर तुम्हाला थोडी तरी संवेदना दिसते का? इतके खून होऊन जबाबदारी त्यांची आहे ना. कधी फिरल्या रस्त्यावर? त्या सगळ्यांना घ्या आणि नाशिकच्या रस्त्यावर फिरवा. मग त्यांना बाहेर काय परिस्थिती आहे, लोक कसे जगतायत तुमच्या शहरातले, हे त्यांना कळेल. आजचा मोर्चा अभूतपूर्व आहे.
नाशिककरांना आम्ही आवाहन केलेलं आहे. सगळे रिक्षावाले, वाहतूकवाले